मी कधी तुझ्यावरती प्रेम केलंच नाही. अरे लग्नानंतर वर्षभर सगळेच प्रेम करतात, पण त्यानंतर कामात इतकं बिझी व्हायचं की बायकोला विसरून जायचं. अंकिता, अगं तुला जितका वेळ हवाय तितका मी नाही देऊ शकत आता. त्यात त्यात माझी चूक आहे का? दिवसातून 2 तास जरी बोललास तर माझ्याशी तरी खूप आहे. आज 2 तास मागतेस, उद्या 4 तास मागशील. काम काय करू? सोडून देऊ वाऱ्यावरती? आपल्या फ्युचरसाठी राबतोय ना. हा स्वभाव ना नको झालाय मला. बस थांबूया आता. मला डिवॉर्स हवाय, कारण तुला नवरा या शब्दाचा अर्थच कळला नाही. तिने माझ्याकडून ना कधी महागडी वस्तू मागितली ना दागिने मागितले. तिने फक्त माझा वेळ मागितला. पण कळत नाहीये मला की ह्या नात्यात झालेल्या ह्या गुंत्याचे काय करू. मी डिवॉर्स बद्दल बोलून चूक केलीये का? हा कामाच्या प्रेशरमुळे मला वेळ देऊ शकत नाहीये, दिवस रात्र काम करतो, कारण त्याला कुटुंबाच्याच फ्युचरची काळजी आहे. खूप गुंतलंय सगळं. एक काम करते, गुरुजींना विचारते, माझ्या लग्नाचं भविष्य काय आहे गुरुजी? मी इथे बघू शकतो की तुमच्या लग्नाला 1 वर्ष झालंय, बरोबर? सध्या काही भांडणं, काही गैरसमज सुरू आहेत का? हा, तुम्हाला कसं माहित? तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, नातं टिकणारं आहे. दोघे एकत्र बसा आणि एकमेकांना समजून घ्या. धन्यवाद गुरुजी. सॉरी, चुकलं माझं. तुला समजायला कमी पडले. मी पण सॉरी. तुझ्यासाठी वेळ काढणे हे माझं कर्तव्य आहे. मी विसरूनच गेलो होतो. फ्रेश स्टार्ट करूया. त्यात आपण रोज एकमेकांना 2 तास देऊयात. खूप झाले माझ्यासाठी. माझा विकली ऑफ तुझ्या नावावरती. पाणीपुरी, वडापाव आणि सोबत पिक्चरला सुद्धा जाऊयात. डन. पॉपकॉर्न पण खाऊयात सोबत. पॉपकॉर्न नसतील तरी चालतील, पण फक्त पिक्चर नंतर तुझ्यासोबत गरमागरम 1 कप चहा हवा. अंकिता, नवरा या शब्दाचा अर्थ कळला ना मला? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. कसा सावरू